उद्धव ठाकरे आणि भाजपमधील कटुता आता संपणार का असा प्रश्न उपस्थित होतो। याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे विधान परिषदेचे उमेदवार असले तरच निवडणूक बिनविरोध होणार। उद्धव ठाकरेंच्या ऐवजी महाविकास आघाडीनं अन्य कोणता उमेदवार दिला तर भाजप दुसरा उमेदवार देईल, त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी भाजपचा सॉफ्ट कॉर्नर आहे का अशा चर्चांना बराच उधाणही आलाय। एक जागा महाविकास आघाडीला मिळेल, त्या संदर्भात हर्षवर्धन सकपाळ साहेब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष यांनी उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा केलेली आहे। प्रियाताई सुळे किंवा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे। आता शिवसेनेनं काय करायचं, कोणता उमेदवार द्यायचा या संदर्भातला निर्णय हे फक्त शिवसेना पक्षप्रमुखच घेऊ शकतात। आता तुमचा जो मुख्य प्रश्न आहे की मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली का, याचं उत्तर हे दोन नेतेच देऊ शकतील। याच्या चाललेल्या बातम्या आहेत ना, महाआघाडीचे काँग्रेसवाले म्हणतात उद्धव ठाकरे असले तर आम्ही विचार करू, राष्ट्रवादीवाले म्हणतात आम्ही पाठिंबा देऊ, उभाटावाले स्वतःच म्हणतात हा निर्णय उद्धव साहेबच घेणार आहेत। या अशा सर्व बातम्या फक्त अशा चाललेल्या आहेत। अखेरला उद्धव ठाकरे हेच विधान परिषदचे उमेदवार असणार आहेत आणि तेच विधान परिषदेमध्ये जायला ते सुद्धा स्वतः इच्छुक आहेत। म्हणून किती जरी काही जरी झालं तर ही विधान परिषदची निवडणूक उद्धव ठाकरे लढवणार आहेत आणि त्याच्यामुळं इतर सगळ्या निवडणुका मला वाटतं दुसरे कोणी उमेदवार नसल्यामुळं फाटाफुटीचे चान्सेस कमी होतील आणि बिनविरोध निवडणूक होईल असा एकंदरीत अंदाज आहे।